हॅलो, आज मी मटण खिमा करणार आहे. तर त्यासाठी हा अर्धा किलो खिमा आहे आणि हा घरी केलेला काळा मसाला आहे आणि हा 1 चमचा जत्रा मसाला आहे आणि हा मटण मसाला आहे. हा एव्हरेस्ट मटण मसाला आहे आणि हळद घेतली आपण आणि हे कच्चं वाटणे, आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि कांदा घेतला आहे कच्चा, छान बारीक करून घेतला. आता आपण याच्यात तेल घातलेलं आहे 2-3 पळी. आता याच्यात मसाला परतणार आहे. हे पहा, आपण याच्यामध्ये हा मसाला घातलेला आहे. याच्यात हा एव्हरेस्ट मटण मसाला घातला आणि हा जत्रा मटण मसाला आणि हे आपण घरी वर्षाचं काळं तिखट करतो ना ते, आणि ही हळद घातली. आता ह्याला छान परतून घ्यायचं पाणी घालून चांगलं तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये खिमा सोडायचा. आता मी झाकण ठेवणार आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार, पळीभर पाणी घातलं बघा, थोडंसं पळीभर, मसाला जळू नये म्हणून. आणि छान मध्यम गॅस करून ते परतायचं आहे. असा आपला मसाला छान परतला आहे. आता याच्यात खिमा घालणार आहे मी. असं सगळा खिमा टाकून घेते मी. असा मी मसाला हलवून घेतला. आता ह्याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने मीठ तुम्ही घाला. थोडं कमी घातलं तरी चालतं, कारण खारट झालं तर कोणी खात नाही. मीठ आपण वरनं घेऊ शकतो. आता याच्यात मी छान गरम पाणी घालणार आहे आणि 1-2-3 शिट्टी घेऊन शिजवणार. हे पाणी गरम आहे. आता शिजला ना, नंतर आटणार ते आणि त्याला तेल सुटणार छानपैकी. हे बघा, छान कुकरचं झाकण लावलं आहे आपण. आता याच्या 3 शिट्टी घ्यायच्या आहेत आणि गार झाल्यानंतर मस्तपैकी खायचा. हा असा आपला खिमा. हा आपला खिमा. असं हे आपलं खिम्याचं ताट तयार आहे. खिमा, हे आहे पायाचं सूप आणि हे आहे सुरमई मसाला आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी भाकरी. आता मस्तपैकी ताव मारून खाणार माझा मुलगा. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रेसिपी करून बघा आणि